या लोकांनी काम रोखलं म्हणून 10,000 कोटींचा खर्च वाढला. हा खर्च तुमच्या खिशातून आम्ही वसूल करायचा का? तुमच्या अडेल तट्टू भूमिकेमुळे तुम्ही हे प्रकल्प रोखले. मुंबईकरांचे हाल झाले. लोकल गर्दीमध्ये लोक गुदमरले. याला जबाबदार कोण? खरं तर हे लोक विकास विरोधी, अँटी डेव्हलपमेंट आपण म्हणतो ना, तशा प्रकारचे लोक आपण पाहिले. मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामामुळं यांना खोकला होतो म्हणे, कुठेतरी म्हणाले. पण वर्षानुवर्षे झोपडपट्ट्यांमध्ये आणि धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा यांच्या स्वतःच्या खोकल्याचं कौतुक मोठं आहे. अरे, स्वतःच्या बंगल्याला परमिशन आणि गरिबांच्या घरांमुळे पोल्युशन होतंय, प्रदूषण होतंय. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा आणि या गोर गरिबांनी झोपडपट्टीमध्ये त्या बाथरूमच्या टॉयलेटच्या पाण्यामध्ये, गटाराच्या पाण्याच्या बाजूला राहायचं, खितपत पडायचं. लोकांच्या वेदना जाणून घ्यायला कुणाचा जन्म कुठे झाला हे महत्वाचं नसतं. काहीतरी म्हणाले ते. आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी कोण पोट तिडकीने काम करतोय ते महत्वाचं आहे. तुम्हाला कळणार कसं? देवेंद्रजी काय, मी काय, आम्ही ऑन फील्ड काम करणारे आहोत. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. तुम्ही घरात बसता. घरात बसलेल्यांना दुःख काय कळणार? लोकांची काय वेदना कळणार? आणि म्हणून मी एकच सांगतो, मागे पहलगाममध्ये हल्ला झाला, त्यात आपले हिंदू बांधव मारले गेले, मराठी माणसंही होती, आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं, तेव्हा हे लंडनच्या थंड हवेत थंड बसले होते ना. या हल्ल्यानंतर या देशाचे प्रधानमंत्री दौरा अर्धवट सोडून भारतात परतले, पण यांनी काही लंडन सोडलं नाही. अरे, काय असा जीव अडकलाय तिकडं त्या लंडन मध्ये? असं काय आहे तिथे? काय आहे? घबाड आहे? जाऊ द्या, सगळी माहिती माझ्याकडे आहे, पण मी त्या खोलात जाऊ इच्छित नाही. यांच्याकडे पण आहे. आज जे लोक मराठी माणसाच्या नावाने गळे काढतात ते निवडणूक संपल्यानंतर आराम करायला कुठे जातात ते तुम्हाला माहित आहे. परत येतील ना. यांना मुंबईशी काही देणं घेणं नाही, मराठी माणसाशी काही देणं घेणं नाही. आता म्हणतात आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, वादापेक्षा. अरे मग मी म्हणतो, 20 वर्षापूर्वी वेगळे का झालात? त्यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र काय छोटा होता? बाळासाहेबांची इच्छा होती तेव्हा ती पूर्ण नाही केली. त्यावेळी बाळासाहेबांपेक्षा तुमचा स्वार्थ मोठा होता, अहंकार मोठा होता. हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. एकमेकांविषयी काल परवापर्यंत एकत्र येण्यापर्यंत काय काय बोललात तेही आठवा. स्वार्थासाठी वेगळे झालात आणि स्वार्थासाठीच एकत्र आलात ही मुंबईकर जनता जाणते आहे. हे मुंबईकरांना पक्क माहित आहे. मराठी माणसाच्या नावाने खोटा पुळका, खोटं प्रेम दाखवण्याची आवश्यकता नाही. हे पुतना मावशीचं प्रेम आहे, हे खरं प्रेम आहे. आणि म्हणून मराठी माणसाने सावध राहणं आवश्यक आहे. मराठी माणसासाठी काय त्यांनी केलं हे आठवून बघा. आणि आम्ही 3.5 वर्षात, या मागचं तर जाऊ द्या, 3.5 वर्षात काय केलं ते बघा, काय करतोय तेही बघा. 20 वर्षात आम्ही विचारांची भूमिका, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली, तर खालच्या पातळीवर जाऊन टीका करता. मग तुमच्या भावाचे नगरसेवक फोडले तेव्हा किती तुम्ही दानदक्षिणा घेतली होती एकदा सांगा.